नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रीकृष्ण ऑनलाईन कोचिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ग्रॅव्हिटेशनल चॅप्टर मधलं पेज नंबर 5 हे बघणार आहोत. ओके, पेज नंबर 5 वर बघा दिलेलं आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड मॅग्निट्यूड ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स. तर याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला की why did the Newton assume the F is inversely proportional to the 1/d square. म्हणजे न्यूटनने हे युनिव्हर्सल लॉ असा का बरं मांडला. ओके, आणि त्याने हा असा लॉ कशामुळे मांडलाय, केप्लरच्या लॉ वरून त्यांनी काय केलं, हे लॉ मांडलाय. ओके, सो हे असं त्यांनी कसं आणलं ते आपल्याला याच्यात प्रूव्ह करायचंय. ओके, सो त्यासाठी मी एक डायग्राम काढले. तुम्ही बुकच्या व्यतिरिक्त ही डायग्राम काढायची. ओके, बुक मध्ये तुम्हाला एवढं डीप मध्ये दिलेलं नाही. सो तुम्ही काय करायचंय, मी डायग्राम आणि त्याचं एक्सप्लेनेशन इथे लिहिलेलं आहे. ओके, सो मी रीड करतोय. जर का तुम्हाला थोडंसं अक्षर छोटं दिसत असेल तर मी जेव्हा रीड करतो तेव्हा शब्दावर लक्ष असू दे, म्हणजे तुम्हाला कळेल की काय लिहिलेलं आहे. ओके, सो बघ, अगोदर मी डायग्राम एक्सप्लेन करतो. काय ते सन घेतलेलं सेंटरला. ओके, सन पासून एक काहीतरी अंतरावर काय घेतलाय, एक प्लॅनेट घेतलाय. ओके, त्याचं मास काय म्हटलंय मी, एम म्हटलंय. ओके, आणि त्या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे काय ते आर घेतलंय. ओके, आणि हा प्लॅनेट जो काही फिरतो या सर्क्युलर मोशन मध्ये त्याचा स्पीड किती घेतलाय, व्ही घेतलाय. ओके, स्पीड किती घेतलाय, व्ही घेतलाय. देन त्याला कंप्लीट पूर्ण रिव्होल्यूशन एक कंप्लीट करण्यासाठी त्याला किती टाइम लागतोय, टी. ओके, या गोष्टी याच्यात आहे. तेच मी इथं एक्सप्लेन केलं. काय, सपोज planet moves around the sun in a circular motion with the radius r. ओके, एक प्लॅनेट आहे, तो सनच्या अराउंड फिरतोय आणि त्याची रेडियस किती आहे, r आहे, आणि तो सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय. ओके, देन द मास ऑफ द प्लॅनेट इज अ m. ओके, आणि त्या प्लॅनेटचा मास किती आहे, m घेतलाय मी, स्मॉल m. ओके, स्पीड इज अ v, आणि त्याचा स्पीड किती आहे, v. टू कंप्लीट द वन रिव्होल्यूशन इट इज अ टेक टाइम आहे कॅपिटल टी. म्हणजे त्याला एक हे कंप्लीट रिव्होल्यूशन करण्यासाठी किती टाइम लागतोय, कॅपिटल टी एवढा टाइम लागतोय. जेव्हा अशी कंडिशन असते तेव्हा काय होतं, देन द सेंट्रिपिटल फोर्स ऍक्टिंग प्लॅनेट टुवर्ड्स द सन. मग सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होतो. मग कोणता फोर्स ऍक्ट होतो त्याच्यावर, F इक्वल्स टू mv² अपॉन r. म्हणजे या कंडिशन मध्ये कोणता फोर्स अप्लाय होतो त्याच्यावर, F इक्वल्स टू mv² अपॉन r. ओके, हा काय आहे, सेंट्रिपिटल फोर्स. सो याच्यावरूनच आपल्याला काय प्रूव्ह करायचं, F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी F इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी 1/d². ओके, ह्याच्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. ओके, आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे बघा, करायचं काय ते लक्षात घ्यावं. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, याच्यामध्ये फोर्स पण कॉन्स्टंट आहे, आर पण कॉन्स्टंट आहे, एम पण कॉन्स्टंट आहे. फक्त इथं काय करायचं, आपल्याला व्ही ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग व्ही ची व्हॅल्यू कशी फाइंड करणार, की काय, आपल्याला स्पीडचा फॉर्म्युला माहिती आहे. काय, स्पीड इक्वल्स टू व्ही, म्हणजे आपण काय म्हणू, स्पीड, बरोबर ना. व्ही स्पीड काय असतो, डिस्टन्स अपॉन टाइम. जर का त्या प्लॅनेटने काय केलंय, एक रिव्होल्यूशन कंप्लीट केलंय. आता एक रिव्होल्यूशन त्यांनी कोणत्या पाथ मध्ये केलंय, सर्क्युलर पाथ मध्ये, म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ या सर्कल मध्ये. ओके, सर्कम्फरन्स ऑफ दी सर्कल, म्हणजे एक रिव्होल्यूशन जर का एवढा तो कंप्लीट करत असेल, तो सर्कम्फरन्स पूर्ण कंप्लीट करतोय सर्कलचा. सो सर्कम्फरन्स ऑफ सर्कल काय असतं, 2πr. म्हणजे डिस्टन्स काय लिहिता येईल आपल्याला, डिस्टन्स किती कव्हर केलं, 2πr. म्हणजे डिस्टन्सच्या ठिकाणी काय लिहिणार मी, 2πr डिवाइड. टाइम किती लावला त्याला, आपण टाइम लिहिलाय, टाइम टेक आहे कॅपिटल टी. ओके, ही भेटली आपल्याला व्ही ची व्हॅल्यू. आता व्ही ची व्हॅल्यू कुठे पुट करायची, इक्वेशन 1 मध्ये. आता इक्वेशन 2 म्हणूया आपण. ओके, इक्वेशन 2 म्हणूया. इक्वेशन 2 ची व्हॅल्यू आपण काय 1 मध्ये पुट करणार. मग म्हणायचं पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. ओके, पुट द इक्वेशन 2 इन इक्वेशन 1, म्हणजे 2 ची व्हॅल्यू, व्ही ची व्हॅल्यू आपण त्याच्यामध्ये पुट करायची. ओके, सो ते इक्वेशन एज इट इज बघा, F इक्वल्स टू m एज इट इज, r पण एज इट इज, m अपॉन r. ओके, एज इट इज. v ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. काय, v ची व्हॅल्यू v² इथं. ओके, म्हणजे याचा पण आपल्याला स्क्वेअर करावा लागेल. मग अगोदर आपण ब्रॅकेट मध्ये घेऊ, 2πr अपॉन t ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, आता आपण या ब्रॅकेटचा स्क्वेअर इथं लिहून घेऊ. ब्रॅकेटचा स्क्वेअर काय मग इथं, सो ब्रॅकेटचा स्क्वेअर बघा, F एज इट इज, F इक्वल्स टू m एज इट इज, r एज इट इज. ओके, m अपॉन r. देन हा 2 चा पण स्क्वेअर, बरोबर, म्हणजे 2 चा स्क्वेअर किती, 4. देन पायचा स्क्वेअर काय आहे, पाय स्क्वेअर. ओके, r चा स्क्वेअर काय राहील, r स्क्वेअर. ओके, देन अपॉन टी चा स्क्वेअर, राईट ना, आणि टी चा पण स्क्वेअर आहे, होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे ना, म्हणजे टी चा पण स्क्वेअर राहणार. ओके, एवढं आपल्याला भेटलं. आता याच्यामध्ये बघा, आपल्याला
केप्लर थर्ड लॉ माहिती. केप्लर थर्ड लॉ काय आहे, स्टेटमेंट काय आहे की केप्लर थर्ड लॉचं स्टेटमेंट काय आहे, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. हा टी म्हणजे टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आणि आर इज अ रेडियस ऑफ दी प्लॅनेट. ओके, म्हणजे रेडियस म्हणजे डिस्टन्स फ्रॉम दी सन टू प्लॅनेट. ओके, सो हा आपल्याला माहिती आहे. आता इथं पण बघा त्याच फॉर्मॅट मध्ये थोडंसं फक्त टी खाली आणि आर वरती. ओके, सो ह्याला मला या फॉर्मॅट मध्ये आणण्यासाठी काय करावं लागेल बघा, इथं मला आर क्यूब पाहिजे. ओके, आर क्यूब साठी मग काय करता येईल मला, डिवाइड अँड मल्टिप्लाय बाय आर. मग इथे काय करणार मी, मल्टिप्लाय बाय आर, इथं पण मल्टिप्लाय बाय आर. ओके, देन आपण सॉल्व्ह करू. आणि जिथं आर दिसतोय तिथंच तो मल्टिप्लाय करायचा आहे. एफ इक्वल्स टू एम अपॉन आर. बघा हा आर आणि हा आर किती झाला, आर इंटू आर, आर स्क्वेअर. ओके, देन 4 पाय स्क्वेअर एज इट इज इंटू आर स्क्वेअर इंटू आर, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. ओके, बघा आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर आपल्याला इथं भेटला. ओके, देन इथं बघा आता इथं आपल्याला त्या फॉर्मॅट मध्ये आणायचं. मग काय करणार मी, एम पण साईडला आणणार. एफ इक्वल्स टू काय राहील, 1 अपॉन आर स्क्वेअर इंटू एम इंटू 4 पाय स्क्वेअर इंटू काय, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. ओके, दिस इज नथिंग बट ए कॉन्स्टंट के. ओके, फ्रॉम द केप्लर थर्ड लॉ, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर काय लिहितो आपण, के कॉन्स्टंट. ओके, सो इथं बघा आता याच्यावरून काय सांगता येईल आपल्याला, हे बघा आता इक्वेशन 3 बघा. इक्वेशन 3 काय, इक्वेशन 3 एफ इक्वल्स टू 1 अपॉन आर स्क्वेअर एम 4 पाय आर स्क्वेअर आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. ओके, देन आता याच्यामध्ये बघा एम पण काय कॉन्स्टंट आहे, 4 पाय पण काय कॉन्स्टंट आहे, आणि आर पण कॉन्स्टंट आहे, आणि आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर पण कॉन्स्टंट आहे. म्हणजे या सर्व काय कॉन्स्टंट टर्म कोणत्या, या. ओके, या जर का सर्व कॉन्स्टंट टर्म असतील, ओके, या सर्व कॉन्स्टंट टर्म असतील तर आपण याच्या ठिकाणी काय लिहू शकतो, के, म्हणजे के कॉन्स्टंट लिहू शकतो. म्हणजे इथं काय राहील तुमचा एफ इक्वल्स टू 1 अपॉन आर स्क्वेअर. ओके, और काय लिहू शकतो, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी 1 अपॉन आर स्क्वेअर. ओके, आणि ही व्हॅल्यू म्हणजे काय तुमचा के. ओके, तुमच्या बुक मध्ये ते डेरिव्हेशन दिलेले आहे पेज नंबर 5 वर. ओके, सो फायनली आपल्याला काय फाइंड करायचं होतं, इथं लिहून घ्यायचं तुम्ही काय, तर बघा इथं त्याच्या साईडला की आर क्यूब. आता अगोदर काय होतं आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे काय, की टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इक्वल्स टू के आहे. तर बघ आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर काय राहील, 1 अपॉन के. ओके, हे इकडे ब्रॅकेट मध्ये तुम्ही लिहून घ्यायचं एका साईडला. सो इथपर्यंत तुमचं फायनल सोल्युशन आहे. मग याच्यावरून कळालं की एक बाकीचे कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळे इनव्हर्स लॉ मध्ये काय केलं त्यांनी, असं इनव्हर्स घेतलं. कसं, एफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी 1 अपॉन आर स्क्वेअर. ओके, हे तुमचं प्रूफ झालं. ओके, आता हे तुम्ही काय करायचंय, ऍज इट इज जसं तसं लिहून घ्यायचं. ओके, सेंटेन्स सहित आणि डायग्राम सहित. डायग्राम पण लिहून दिली आहे, डायग्राम एक्सप्लेन केली आहे. ओके, मग काय केलं ते तर तुम्हाला कळलंच असेल. काय केलं इथं मी, की जे काही डिस्क्रिप्शन आहे ह्याच्यामधलं डायग्राम मधलं ते इथे लिहिलं. त्याच्यावरून काय, सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला मला माहिती आहे, एफ इक्वल्स टू एम स्क्वेअर अपॉन आर. मग आता याच्यामध्ये 3 गोष्टी कॉन्स्टंट आहे, एम आर आणि एफ. मग व्ही ची व्हॅल्यू मला काढायची. मग व्ही ची व्हॅल्यू कशावरून काढली मी, की एक प्लॅनेट आहे, तो प्लॅनेट काय पूर्ण सर्कल मध्ये एक असा पाथ त्यांनी कंटिन्युअस रिव्होल्यूशन केलं. त्या रिव्होल्यूशनला त्याला टाइम किती लागला आणि त्याचा स्पीड किती होता त्याच्यावर मी काढलं. काय केलं मग मी, स्पीडचा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स किती कव्हर केलंय, सर्कल. सर्कलचा फॉर्म्युला काय असतो, 2 बाय आर. ओके, सर्कम्फरन्स ऑफ दिस सर्कल इक्वल्स टू 2 बाय आर. टाइम किती लागला, कॅपिटल टी. मग काय केलं आपल्याला व्ही ची व्हॅल्यू भेटली. व्ही ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट केली. पुट केल्यानंतर आपल्याला काय भेटलं, त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला भेटला, एफ इक्वल्स टू एम अपॉन आर 4 पाय स्क्वेअर आर स्क्वेअर. ओके, नंतर काय केलं मी, इथं अजून केलं की इथं आपल्याला के प्लस थर्ड लॉ आणण्यासाठी काय करावं लागेल, आर चा क्यूब पाहिजे आणि टी चा स्क्वेअर तर ऑलरेडी, म्हणजे क्यूब आणण्यासाठी डिवाइड अँड मल्टिप्लाय बाय आर. ओके, डिवाइड अँड मल्टिप्लाय बाय आर केलं. मग काय भेटलं आपल्याला, एम अपॉन आर स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. ओके, देन मग याच्यामध्ये सगळे कॉन्स्टंट वेगळे गेले आपण, कॉन्स्टंट वेगळे, आणि तुमचा जो आपल्याला प्रूफ करायचं होतं ते स्टेटमेंट वेगळं. F equals to 1 upon R square. Therefore, F is directly proportional to 1 upon R square. And R cube upon T square equals to 1 upon T. इथं साइड मध्ये लिहून दिलं तुम्हाला बघा. ओके, सो याचं रिक्वायर्ड सोल्युशन होतं. सो जर का तुम्हाला why did Newton assume F directly inversely proportional to 1 upon D square, तर याप्रमाणे तुम्ही सोडू शकता. ओके, आता बघा इथपर्यंत तुमच्या बुक मध्ये पण दिलेलं आहे. नेक्स्ट बघा लास्ट पॅराग्राफ, पेज नंबर 5 वरचा लास्ट पॅराग्राफ. Thus, Newton concluded that the centripetal force, which is the forcing acting on the planet, and it is responsible for the circular motion.
मग न्यूटन याच्यात काय कन्क्लुजन केलं, काय ऑब्झर्वेशन केलं, की त्याला असं वाटलं की जेव्हा हा सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होतो जेव्हा प्लॅनेट एखादा सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट करतो सन, ओके, म्हणजे सन आणि प्लॅनेट मध्ये काय होतं, सेंट्रिपिटल फोर्स येतो. का बरं येतो? ड्यू टू दी सर्क्युलर मोशन. ओके, सर्क्युलर मोशन मध्ये जर का असेल तर त्याच्यावर कोणता फोर्स येतो? सेंट्रिपिटल फोर्स, असं त्यांनी सांगितलं. नंतर बघा, मस्ट बी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन दी प्लॅनेट अँड सन. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल काय होतं, की जो काही प्लॅनेट आणि सन मधला डिस्टन्स आहे त्याचा डिस्टन्सचा स्क्वेअर. ओके, म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट. ओके, त्याचा स्क्वेअर त्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल होता. नेक्स्ट बघा, द न्यूटन आयडेंटिफाय दिस फोर्स विथ द अदर फोर्स, द ग्रॅव्हिटी अँड पोस्टुलेट इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, परत बघा, द न्यूटन आयडेंटिफाय दिस फोर्स विथ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. ओके, न्यूटनने काय केलं, जो काही त्याचा फोर्स आहे तो फोर्स कशासोबत कम्पेअर केला? ग्रॅव्हिटी सोबत कम्पेअर केला. मग त्याच्यानंतर त्याला काय कळालं, हेन्स दी पोस्टुलेट दी इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ मच वीकर दॅन दी अदर फोर्सेस. जो तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो काय आहे? अदर फोर्सेस पेक्षा काय आहे? वीक आहे थोडासा. ओके, म्हणजे तो थोडासा कमी प्रमाणात लागतो. पण बघा तरी वीकर दॅन दी अदर फोर्सेस इन नेचर बट कंट्रोल्स दी युनिवर्स अँड डिसाइड दी फ्युचर. ओके, पण हा फोर्स कमी असून सुद्धा काय करतो, एखाद्या प्लॅनेटचा नेचर तो काय करतो? डिसाइड करतो. ओके, राईट ना. जर का ग्रॅव्हिटेशनल फोर्स खूप जास्त असता मग जे काही प्लॅनेट अराउंड दिस आपल्या पृथ्वी फिरतात, ओके, ते काय झालं असतं, त्या ऑटोमॅटिकली ते काय आपल्या पृथ्वीवर खाली पडले असते, राईट ना. कारण की फोर्स जास्त असल्यामुळे ते काय पूर्ण अट्रॅक्ट झाले असते. पण इथं असं आहे का? नाही. हा फोर्स काय वीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍज कम्पेअर टू अदर फोर्स. त्याच्यामुळे काय करतो हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्यांचं नेचर दाखवतो. नेचर कसं, की ते त्यांचं स्पीड काय असेल ह्या फोर्स लागल्यानंतर ते डायरेक्टली खाली येईल का? नाही ना. ओके, म्हणजे अशा टाईपचं ते काय दाखवतात? नेचर दाखवणार आहे. नेक्स्ट बघा, दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ द ह्यूज मासेस ऑफ द प्लॅनेट, स्टार अँड अदर कॉन्स्टिट्यूएंट ऑफ द युनिवर्स. आणि कशामुळे मग पॉसिबल कशामुळे झालं, की जे काही प्लॅनेट आहे त्यांचं ते ह्यूज म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे त्यांचं साईज वर शेप पण किती मोठ्या मोठ्या प्रमाणात आहे. ओके, खूप मोठे मोठे आहे. त्याच्यामुळे मग हे पॉसिबल झालं की त्याच्यावर फोर्स काय कमी लागला जातो. ओके, सो इथपर्यंत तुम्हाला नक्कीच कळायला असेल. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची. ओके, पण हे तुम्ही जसं जसं चांगल्या अक्षरामध्ये लिहून घ्यायचं. ओके, आणि काही अडचण असेल तर विचारत जा. ओके, इथंच आपला टॉपिक इथं एंड होतोय.